च्या सुरुवातीला या घडीची सगळ्यात मोठी बातमी हाती येतेय। साई दर्शन इमारत दुर्घटनेमागचा सूत्रधार म्हणून ज्याचं नाव समोर येत आहे त्या सुनील शीतपला 2 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली शीतपला काल रात्री अटक केल्यानंतर आज विक्रोळी कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं आणि या प्रकरणी सर्वात मोठी धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे सुनील शीतपला साई दर्शन इमारतीतलं तळमजल्यावरचं नर्सिंग होम हटवून बार बांधायचा त्याचा घाट होता। एबीपी माझाच्या या वृत्ताला विरोधकांनी देखील सभागृहात दुजोरा दिलेला आहे आणि विरोधकांच्या याच आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री सभागृहात बोलतायत। थेट जाऊया तिकडे। आणि त्याच्या अंतर्गत या समितीने पुढच्या 15 दिवसांमध्ये आपला जो काही अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी द्यावा अशा प्रकारे देखील त्यांना सांगण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि या घटनेतनं अनेक गोष्टी या आपल्याला पुढच्या सुधारणेच्या दृष्टीनं शिकण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये विशेषतः 30 वर्षापेक्षा जुन्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं हे आवश्यक आहे, पण ही जबाबदारी जी आहे ती संबंधित मालक आणि रहिवाशांची आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं ऑडिट हे होत नाही आणि म्हणून आता एक त्याच्यामध्ये सुधार आपण करतो। महानगरपालिकेमध्ये आता रेकॉर्डचं डिजिटायझेशन झालं आहे आणि विशेषतः महापालिकेच्या आयुक्तांनी अतिशय चांगली एक त्या ठिकाणी सिस्टीम उभी केली आहे, ज्या सिस्टीममध्ये जी काही घर बांधणीची परवानगी आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आता प्राप्त होते। या प्रणालीचा उपयोग करून संपूर्ण रेकॉर्ड डिजिटाइज काही झालेला आहे आणि जवळपास सगळा होतोय आणि म्हणून ज्या ज्या बिल्डिंग्सला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या बिल्डिंग्सला अशा प्रकारच्या ऑटो जनरेटेड रेकॉर्डमधनं नोटिसेस देऊन त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या त्या सगळ्या बिल्डिंग्सला देण्यात येतील आणि त्याचं मॉनिटरिंग हे देखील जो काही वॉर्ड ऑफिस आहे त्याच्या माध्यमातून हे केलं जाईल आणि ते जे काही स्ट्रक्चरल ऑडिट आहे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्याची पुढची कारवाई देखील करण्याकरता त्यांना ज्या काही सूचना आहेत किंवा त्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी करण्यात येतील। एक गोष्ट प्रामुख्यानं सदस्यांनी या ठिकाणी मांडली की महानगरपालिकेमध्ये ही जी काही त्याच्यामध्ये सुधारणा करायची असते म्हणजे घरामध्ये रिपेअर जे करायचे असतात रिपेअर परमिशन, या रिपेअर परमिशनला फार वेळ लागतो आणि त्यातनं मग लोक ती परमिशन घेण्याकडे कल नाही, त्यातनं भ्रष्टाचार होतो वगैरे अशा अनेक सदस्यांनी त्या संदर्भातला मुद्दा मांडलाय आणि म्हणून या संदर्भात मी आयुक्तांची चर्चा केली आहे आणि त्याच्यामध्ये आता असा निर्णय घेण्यात आलाय की दुरुस्तीसाठी ऑनलाईन परवानगी मागायची आहे। ती ऑनलाईन परवानगी मागितलेल्या व्यक्तीनं जे अनुज्ञप्तीधारक वास्तुविशारद आहे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे यांचं असं प्रमाणपत्र जर सादर केलं की या रिपेअरमध्ये जे स्ट्रक्चरल मेंबर आहे म्हणजे जो काही ज्याच्यावर स्ट्रक्चर उभा आहे अशा प्रकारचे बीम किंवा जे काही असतील याला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं रिपेअर आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेशन जर त्यांनी केलं तर 24 तासाच्या आत त्यांना रिपेअरची परमिशन ही ऑनलाईनच देण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मात्र जिथे आणि अशा प्रकारचं सर्टिफिकेट देणारे जे स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणजे वास्तुविशारद आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट असतील त्यांच्या सर्टिफिकेटची जबाबदारी ही त्यांची असेल। जर त्यात कुठे चूक आढळली आणि अशा प्रकारची घटना घडली तर त्यांना देखील त्याच्यामध्ये हे दोषी समजण्यात येईल। दुसरं याच्यामध्ये ज्या इमारतींना दुरुस्तीची परवानगी दिली आहे त्याची संपूर्ण यादी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ही त्या ठिकाणी दाखवण्यात येईल जेणेकरून एखादं काम चाललेलं आहे तर त्याला परवानगी आहे की नाही हे त्या वेबसाईटवरनं तात्काळ चेक करता येईल। वेबसाईटवर जर नाव नसेल तर ती परवानगी दिलेली नाही, त्यामुळे कोणालाही त्याची तक्रार करता येईल आणि त्याच्यावर कारवाई जी आहे ती कारवाई निश्चितपणे केली जाईल। यासोबत एक मुद्दा अजून या ठिकाणी आला की सर्व ज्या धोकादायक आणि जुन्या इमारती आहेत यांचा व्यापक विचार करून त्यांचा पुनर्विकास केला पाहिजे। विशेषतः सबर्बमध्ये देखील ही सातत्याने मागणी आहे। काही डिस्पेन्सेशन्स हे आपण तयार केलेले आहेत, पण आता नवीन जो विकास आराखडा तयार होतोय आता मुंबई महानगरपालिका तो अंतिम टप्प्यामध्ये आहे। आज त्याच्यावर चर्चा सुरू झाली आहे। पुढच्या 3-4 दिवसांमध्ये
त्याच्यावर मुंबई महापालिका निर्णय करून तो राज्य सरकारकडे पाठवेल आणि साधारण त्यानंतर काही काळ हा राज्य सरकारला लागेल. तर या जो काही हा विकास आराखडा आहे याच्यामध्ये जो DCR आहे त्याच्यात सर्व धोकादायक आणि जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा व्यापक विचार करून त्यासारखा स्वतंत्र तरतूद ही त्याच्यामध्ये करण्यात येईल, जेणेकरून हे जे काही आज सातत्याने सगळ्या सदस्यांकडनं मागणी आली की धोकादायक आणि जुन्या इमारतींचं रिडेव्हलपमेंट आणि विशेषतः ते उपनगराच्या भागामध्ये यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याकरताही स्वतंत्र तरतूद करून हे रिडेव्हलपमेंटला कशी आपल्याला गती देता येईल याचा देखील प्रयत्न केला जाईल. त्यातनं मला असं वाटतं की या जुन्या आणि धोकादायक इमारती ज्या आहेत MMRचा विचार करू. पहिल्या टप्प्यात आपला मुंबईचा हे असल्यामुळे पण MMRला देखील याचा विचार निश्चितपणे करण्यात येईल. कारण MMRमध्ये ही परिस्थिती आहेच. मीरा भाईंदरचा आपण बघतो ती स्थिती आहे, कल्याण डोंबिवली या सगळीकडे ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे MMRमध्ये देखील याचा निश्चितपणे विचार जो आहे तो केला जाईल. त्यासोबत काही मुद्दे असेही आले होते की खूप मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम चाललेलं आहे आणि या अवैध बांधकामामुळे जे काही त्यातनं मग पलीकडे आपल्याकरता अशा घटना ज्या तयार होतात तर त्याच्यामध्ये आता अशा प्रकारचं सगळं जे काही अवैध बांधकाम आहे या संदर्भातली जी कारवाई आहे ती कारवाई आता पूर्णपणे पुन्हा आपण ऑनलाईन केलेली आहे आणि रिमूव्हल ऑफ एन्क्रोचमेंट हे कम्प्युटराइज केलं आहे. त्याच्यामुळे कोणाला नोटीस दिली, ती कधी गेली, त्याच्यावर काय कारवाई करायची होती, ती केली की नाही केली, अशा प्रकारची सिस्टीम ही नुकतीच आता महानगरपालिकेने ती ऑपरेशनलाइज केलेली आहे. या सिस्टीममध्ये पूर्ण मॉनिटरिंगची सिस्टीम तयार केलेली आहे. ही सिस्टीम इतर महानगरपालिकांना देखील देण्यात येईल. आणि आज काय होतं की आपण साधारणपणे तक्रार आली की एक नोटीस देतो, नोटीस दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होत नाही, नंतर तेही विसरून जातात, तक्रारकर्तेही विसरून जातात किंवा जे काही त्याच्यात कधी कधी आत्महत्याचा व्यवहारही होत असेल, म्हणजे त्याच्यावर मी काही म्हणत नाही, पण जे काय असेल त्यातनं पुन्हा त्याचा काय फॉलोअप झाला. आणि सातत्याने आपण सगळे सांगतो की कायदा तुम्ही तयार केला की कायद्यामध्ये ती वॉर्ड ऑफिसरची जबाबदारी आहे. आणि जर वॉर्ड ऑफिसरची जबाबदारी आपण फिक्स करायला गेलो, एका वॉर्ड ऑफिसरच्या काळामध्ये नोटीस दिली असते, दुसऱ्याच्या काळामध्ये अजून काही झालं असतं, जोपर्यंत कारवाई करताना तिसराच आला असतो. आणि म्हणून आतापर्यंत जबाबदारी फिक्स कशी करायची हाच प्रॉब्लेम होता. आता या सिस्टीममुळे ही जबाबदारी निश्चितपणे आपल्याला फिक्स करता येईल. ही प्रायोगिक तत्वावर आता मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. याचा काय एक्सपिरियन्स आहे तो आपण बघू आणि इतर महानगरपालिकांना देखील ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमचा अवलंब करायला लावून कंप्लीट जे काही नोटीस दिल्यापासून निष्कासनापर्यंतचं मॉनिटरिंग हे या सिस्टीमच्या माध्यमातून होईल. आणि जो अधिकारी त्यात दोषी असेल सिस्टीम तात्काळ जनरेट करून सांगेल की कोणी लॅप्स केलाय, त्या लॅप्सच्या आधारावर कायद्याप्रमाणे त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल. बरोबर, ती आपण त्याच्यानंतर ते सगळे सुटत गेले. कारण बेसिकली कायद्याचं आपण तर कारवाई करतो, पण कोर्टात ज्यावेळेस जातो तेच कोर्ट हे विचारतं की पर्टिक्युलर याच व्यक्तीचा यात दोष आहे दाखवा, आणि ते एस्टॅब्लिश होत नाही आणि मग ते सुटून जातात. मग ते मॅटमधनं इकडनं तिकडनं आणतात. म्हणून तो दोष जर एस्टॅब्लिश करायचा असेल तर आपल्याकडे सिस्टमिक एव्हिडन्स पाहिजे. तो एव्हिडन्स या सिस्टीमने आपण जनरेट करू शकू की याच्या काळात नोटीस दिली, या नोटीसवर इतक्या दिवसात कारवाई करायची होती, ती झाली नाही, कारवाईची जबाबदारी याची होती, म्हणजे हा दोषी अधिकारी आहे, असं त्या सिस्टीमचा त्यातनं आपल्याला मार्ग निघेल. एक विषय रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातला तो देखील आला की ज्यामध्ये अनेक वेळा लोक बाहेर पडतात आणि त्याच्यानंतर मग तो जो मालक आहे तो रिडेव्हलपमेंटच करत नाही, तो करत नसल्यामुळे लोकांना बाहेर राहावं लागतं आणि म्हणून लोक पडक्या इमारतीत राहतात पण रिडेव्हलपमेंटला जात नाही. मेलो तरी चालेल पण माझं घर सोडणार नाही. तर या संदर्भात आपण मागच्या कालावधीत आपल्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे आणि आता त्याचं फायनल नोटिफिकेशन दाखवायचं साहेब आपण काढतो आहोत, ते लगेच निघेल. त्याच्यात सगळे प्रोसेस आपल्या पूर्ण झाले आहेत आणि याच्यामध्ये आता आपण कायद्यात दुरुस्ती करून जम ओनर योग्य वेळेमध्ये ते काम पूर्ण करत नसेल तर टेनंट्सला अधिकार देतो आहोत की टेनंट्सला ते आपला डेव्हलपर त्या ठिकाणी अपॉइंट करून त्या माध्यमातून ते रिडेव्हलपमेंट करता येईल. याचा आता म्हाडालाही पण आता म्हाडाकडे इतकं कामं आहेत त्याच्यामुळे मग पुन्हा म्हाडाने वेळेत केलं नाही तर त्यामुळे जर त्यांना चांगला डेव्हलपर मिळत असेल तर त्यांनी करून घ्यावं, नसेल तर म्हाडाकडे यावं. म्हाडामध्ये त्याचा विचार आपण करू. पण यातनं काय होईल की आज जी
एक परिस्थिती आहे लोकांची की मेलो तरी चालेल पण घर सोडत नाही, कारण घर सोडलं तर घरात परत मला घेता येईल की नाही. तर आता कायद्यातल्या या बदलामुळे आणि आता हे जे नोटिफिकेशन आपण त्याच्या अंतर्गत काढतोय, कशाचा येतो त्याच्यावर आपण उपाय काढलेला आहे. त्याचाही उपाय आपण काढलेला आहे. कन्व्हेन्सच्या संदर्भात आता आमच्या मंत्र्यांनी, सहकार मंत्र्यांनी हे देखील मला सांगितलं पाहिजे की अतिशय चांगला निर्णय बसा, आपण समजून घ्या. कन्व्हेन्सच्या संदर्भात कन्व्हेन्सचा प्रॉब्लेम काय येत होता आपल्याला, याचं कारण कन्व्हेन्स म्हणजे काय, शेवटी प्लॉट एकाच्या मालकीचा आहे, बिल्डरच्या मालकीचा आहे, घरं बांधलेत, सगळ्यांच्या मालकीचे फ्लॅट झाले. आता ती जमीन जी आहे ती वेस्ट झाली पाहिजे, म्हणजे ती या सगळ्यांची झाली पाहिजे, त्याला कन्व्हेन्स आपण म्हणतो. ओसी मिळाली नाही म्हणून कन्व्हेन्स मिळत नव्हता. आता याच्यामध्ये फक्त प्रोसिज्युरल बदल केलाय, ओसी घ्यावीच लागणार आहे. पण ओसी घेण्याच्या आधी देखील आपल्याला कन्व्हेन्स घेता येईल, डीम कन्व्हेन्स करून घेता येईल, अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे आता ते जे सगळे भाडेकरू आहेत किंवा भाडेकरू नाही, मालक म्हणजे ज्यांनी फ्लॅट घेतले आहेत, ते सगळे आता अप्लाय करू शकतील, कन्व्हेन्स घेऊ शकतील, म्हणजे डीम कन्व्हेन्स करू शकतील आणि त्याच्यानंतर ओसी प्राप्त करून घेतील. त्यामुळे आता जो प्रॉब्लेम आहे की डीम कन्व्हेन्स झाला नाही त्यामुळे नवीन रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही, डीम कन्व्हेन्स झाला नाही त्याच्यामुळे आम्हाला नवीन विकासक अपॉइंट करता येत नाही. यातनं अतिशय चांगला मार्ग आपल्या सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेला आणि त्याचं नोटिफिकेशन ते आता काढतायत. त्याचा सगळं प्रोसेस त्यांनी केलेली आहे. त्यामुळे हा देखील प्रॉब्लेम यातनं सॉल्व्ह होणार आहे. आणि सगळ्यांना MMRला आहे तो पूर्ण महाराष्ट्राला लागू होईल. हा जो काही आता याच्यात बदल मंत्र्यांनी केला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू होणार आहे. आणि त्यातनं डीम कन्व्हेन्स हा विषयच जो काही इतके वर्षाचा प्रलंबित आहे, हा मला असं वाटतं पूर्णपणे त्यातनं निकाली निघणार आहे. याच्यातनं काय होणार आहे, यातनं मुख्य प्रामुख्याने जाधव साहेब याच्यामध्ये काय होणार की आता काही इमारती अशा आहेत की ज्यांना ओसीच मिळू शकत नाही आणि रिडेव्हलपमेंटमध्ये ते जाऊ शकत नाही कारण डीम कन्व्हेन्स नाही आहे. आता ते डीम कन्व्हेन्स घेतील, रिडेव्हलपमेंटमध्ये जातील, नियमानुसार बांधतील आणि आपलं त्या ठिकाणी राहतील. आणि म्हणून हा एक महत्वाचा बदल हा एकदम सुलभता देऊ, काळजी करू नका. आणि काय असेल तर तुमच्याकडनं अजून सुलभ कसं करायचं समजून घेऊ. सगळं आजच्या डिक्लेअर केलं तर कसं, पुढच्या आहेत चर्चा आपल्या, बाकी चर्चा आहेत ना आपल्या अजून. त्याचप्रमाणे आता याच्या बिल्डिंगच्या संदर्भात म्हणजे जे परमिशन आहेत त्याचाही विषय वारंवार बिल्डिंग परमिशनचा आला. तर बिल्डिंग परमिशनच्या संदर्भात आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नवीन मॉड्यूल मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी तयार केलं आहे त्याबद्दल देशाचे जे मंत्री आहेत त्यांनी देखील त्याची तारीफ केलेली आहे आणि इतर महानगरपालिकांनी ते स्वीकारावं. आणि आता वर्ल्ड बँकेची टीम आली होती, त्या वर्ल्ड बँकेच्या टीमसोबत आम्ही जो 2-3 दिवस त्यांनी चर्चा केली, मी देखील 2-3 तास त्यांच्याशी बसलो होतो. आणि त्यांनी देखील हे जे काही नवीन मॉड्यूल आहे याच्यावर समाधान व्यक्त केलं आहे की ज्याच्यामध्ये जिथे आपल्याला वर्ष 2-2 वर्ष लागायचे बिल्डिंग परमिशन करता, आता खूप वेगानं 3 महिन्याच्या आत त्या मिळत आहेत. आणि ओसी करता देखील जिथे 1-1 वर्ष लागायचं आता 17 दिवसात, 16 दिवसात, 15 दिवसात, एवढंच नाही तर काही केसेसमध्ये 24 तासात, 17 तासात या ठिकाणी ओसी देखील मिळत आहेत. त्यामुळे आता ह्या बिल्डिंग परमिशनच्या संदर्भातलं नवीन मॉड्यूल आणि हे आता संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे नगरपालिका स्तरापर्यंत आपण आता त्याचं मॉड्यूल तयार केलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा महानगरपालिकाचं मॉड्यूल हे त्या संदर्भात कार्यान्वित करतोय पुढच्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर नगरपालिकांचं देखील मॉड्यूल आपण त्या संदर्भात सुरू करणार आहे. आणि यातनं कम्प्लीट ऑनलाईन अशा पद्धतीनं, आणि यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण अनेक वेळा ऑनलाईन म्हणतो, ते असतं ऑनलाईन पण त्याच्यामध्ये इतकं ह्युमन इंटरव्हेन्शन असतं की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आपल्याला काम करावं लागतं, शेवटी कोणाला तरी जाऊन भेटावंच लागतं. आता जे मॉड्यूल तयार केलं आहे या मॉड्यूलमध्ये कोणालाही भेटण्याकरता स्कोपच ठेवलेला नाही. हे पूर्णपणे एंड टू एंड ऑनलाईन अशा प्रकारचं मॉड्यूल तयार केलेलं आहे ज्यातनं बिल्डिंग परमिशन्स ज्या आहेत त्या सोप्या पद्धतीनं या ठिकाणी मिळतील. खरं म्हणजे या संपूर्ण ही जी घटना आहे ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि ज्याची मागणी या सभागृहामध्ये सातत्याने झाली की याच्यामध्ये आता जे प्रायमाफेसी दिसत आहे जाणीवपूर्वक अशा प्रकारे त्याचा बीम असेल किंवा जे काही स्ट्रक्चर असेल त्याला धक्का पोचवण्याचं जे काम झालं आहे हा अतिशय असा निग्लिजन्स आहे की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. आणि म्हणून निश्चितपणे याच्यामध्ये आज याची सगळी पडताळणी करून यात अशा प्रकारचं जे घडलेलं आहे असं जर निष्पन्न झालं
तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच याच्यामध्ये दाखल केला जाईल आणि त्याच्या अंतर्गतच सगळी कारवाई जी आहे ती कारवाई या ठिकाणी केली जाईल. आता जे काही यामध्ये मृत पावलेले आहेत, आतापर्यंत अशा प्रकारच्या मृत पावले तर आपल्या घटनांमध्ये आपण 1 लाख रुपये मदत देत होतो, पण आपण याच्यामध्ये 2 लाख रुपयाची मदत द्यावी अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे आणि स्टँडिंग ऑर्डरमध्ये चेंज करतो आहोत. एकच्या ऐवजी यापुढे सगळ्यांनाच 2 लाख रुपये हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचसोबत जे जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च हे राज्य शासन या ठिकाणी करेल. ज्यांना अपंगत्व आलंय त्यांना देखील 1 लाख रुपये मदत ही केली जाईल आणि त्यासोबत ही बिल्डिंग रिडेव्हलप करण्याच्या संदर्भात अतिशय वेगानं सर्व प्रकारची मदत करून तिथले जे आता रहिवासी आहेत या रहिवाशांना स्पेशल एक टास्क हातामध्ये घेऊन महानगरपालिका आणि राज्य शासन मदत करेल आणि तात्काळ याचं रिडेव्हलपमेंटचं काम करून त्यांना आपली घरं परत मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. खऱ्या अर्थानं ज्यांना मृत्युमुखी पडावं लागलं त्यांना या ठिकाणी मी देखील श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा प्रकारच्या घटना घटू नये याकरता नाही त्याच्यामध्ये माननीय विरोधी पक्षनेते एकच अडचण त्यात आहे की तक्रार झालेली नाही. आपण एक लक्षात घ्या की याच्यामध्ये बिल्डिंग जी आहे ती रेग्युलर आहे, त्याला भोगवटा देखील आहे आणि आतलं जे काम केलेलं आहे त्याची तक्रार बिल्डिंगकडनं कोणी केलेली नाहीये. समजा बिल्डिंगची तक्रार म्हणजे काही चुकीचं काम चाललेलं आहे अशा प्रकारची तक्रार आली असती आणि त्याच्यात जर कारवाई केली नसती तर आपण एखाद्याला निश्चित त्याच्यावर मग ते कारवाईला पात्रच होतं, पण अशा प्रकारची तक्रार आलेली नाहीये. तथापि पुन्हा याच्या चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं की कुठलीही सूचना होती पोलिसला असेल किंवा आपल्या यांना असेल बीएमसीला असेल तर जे नेग्लिजंट असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल एवढं मी या निमित्ताने नमूद करू इच्छितो. क्वेश्चनवरची चर्चा संपली. अहवाल 1 मिनिटात वाटत नाही, प्रश्न उत्तर नाही. अहवाल ठेवा, फक्त पटलावर ठेवा, फक्त. अध्यक्ष महोदय तर काल घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. त्यामध्ये 30 वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे.